हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सकाळचे 9:30 वाजले. तर आज मी बनवणार आहे डोसा, चटणी, सांबर बनवणार आहे. तर मिक्स डाळ घेतली. तर मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि मसूरची डाळ घेतली. स्वच्छ असं धुतली. त्याच्यानंतर बघा शेवगे शेंग, बटाटा आणि टमाटर आणि कांदा हे स्वच्छ धुवून घेतलं आणि प्लेटमध्ये कापून घेतलं आणि कुकरमध्ये घालून घेते एकदमच सगळं. आणि त्याच्यानंतर वरतून बघा मी काय टाकणार आहे, वांगी ते पण टाकून घेणार आहे. त्याच्या अगोदर आहे ना डाळीत आहे ना पाणी टाकून घेते. जेवढं मला लागतं तेवढं पाणी टाकून घेतले. हळद आणि मीठ टाकून घेते आणि बघा वांगी टाकते आणि कुकरला 3-4 शिट्या करून घेते. हे बघा कुकर लावते आणि लागलंच आता कुकर लावायला लागली तर दूधवाला आला आहे तर दूध घेतलं आणि दूध बघा मी चाळून घेते. प्रत्येक वेळी दूध आहे मी चाळूनच घेते. थोडंसं केस वगैरे असतात किंवा थोडीशी ते घाण असते त्याच्यासाठी चाळूनच घेते मी. आणि चाळून घेतलं त्याच्यानंतर बघा मी तापवायला ठेवते, नाही तर खराब होईल. उन्हाळ्याचा दिवस आहे म्हणून लवकर तापवते आणि 12 वाजता दूध येते. आणि सांबारमध्ये टाकण्यासाठी मी चिंच आहे ना त्याचं पाणी, चिंचाचं पाणी करून ठेवते. आणि चिंच पहिले आणलेलं तर माझे पूर्ण खराब झालं. तर ह्यावेळी मी आणले आणि फ्रीजमध्ये ठेवले. ह्यावेळी चिंच आणले ना ते फ्रीजमध्ये ठेवले. केवढा दिवस फ्रीजमध्ये राहते तेवढा दिवस राहायचा. तर बाहेर ठेवलं तर खराब होईल म्हणून फ्रीजमध्ये ठेवले. खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी बघा खोबरं, आलं, लसूण आणि मिरच्या आता मिक्सरमध्ये वाटून घेते आणि 2 भागमध्ये करते. कारण की एका भागमध्ये केलं ना की ते मिक्सरचं भांडं छोटं आहे आणि चटणी जास्त होते आणि पूर्ण उडून पडते. त्याच्यासाठी 2 भागमध्ये करते. आणि मी ना रात्री दही लावली तर दही टाकते. पहिले ना एक भाग चटणीचं करून बाजूला ठेवलं आणि दुसरा भाग त्याच्यात दही टाकले आणि छान लागतं. टेस्टला पण छान लागतं आणि चवीला पण मस्त लागते. त्याच्यासाठी 2-3 चमचे दही टाकले आणि पहिल्या भागा आणि त्याच्यानंतर एकदम मिक्स करून घेते आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेते चवीपुरता. हे बघा आणि मिक्स करून घेते आणि ना बारीक कट केली कोथिंबीर ती पण टाकून घेते. हे बघा लागलंच आता फोडणी पण मारून घेते चटणीला. तर चटणी तयार. तडका पॅन घेतला, त्याच्यात तेल टाकलं. हे बघा आणि त्याच्यानंतर राई, जिरा, कढीपत्ता आणि उडदाची डाळ आणि चण्याची डाळ सगळं टाकलं त्याच्यात आणि चांगलं कडक आहे ना तापून घेते म्हणजे फोडणीला. त्याच्यानंतर मग ते फोडणी मारून घेते वरतून. हे बघा आणि चटणी तयार. आता लागलं सांबार पण तयार करून घेते. तर सांबारमध्ये मी काय काय टाकते तुम्हाला सांगते आणि त्याच्या अगोदर मी बघते आता, कारण की मी पहिल्यांदा हे सगळं असं कांड केलं आहे. मी सांबारचंच फक्त सांगते, भाजी सगळं मिक्स टाकले पहिल्यांदा. त्याच्या अगोदर आहे ना तर रात्री मी काय वाटून नाही ठेवलं, लक्षातच आलं नाही म्हणून आता वाटायला लागले. काय मग ते वाटल्या केलं तरी चांगलं लागते. तुम्हाला मी दाखवते वाटल्या केलं नाही तरी चांगलं लागते. आणि इथं बघा वाटून झाले आणि चवीपुरतं मीठ टाकते, हलवून ठेवते बाजूला 15-20 मिनटासाठी. त्याच्या अगोदर सांबार करून घेते. तर कांड काय केलं तुम्हाला सांगते की मिक्स भाजी ना मी पहिल्यांदा केले. तर 2-3 वेळा तुम्ही बघितलं असेल 2 प्रकारे मी केलं. त्याच्यात मिक्स भाजी टाकली नाही आणि हे बघा सगळं गाळ झाले. 2-3 वेळा केलं ना फक्त मी तुरीच्या डाळीचंच केलं. ह्यावेळी मिक्स डाळ टाकली आणि थोडंसं भाजी टाकलेत. तर बघू आता कसं होते. तर कढई घेतली. कढईत राई, जिरा आणि उडदाची डाळ, चण्याची डाळ टाकली. कढीपत्ता आणि लवंगी मिरची टाकले म्हणजे बेडगी मिरची. त्याच्यानंतर फोडणी मारून घेते. तर टेस्टला तर छान लागेलच, फक्त एवढंच की थोडंसं गाळ झालं आहे. तर तुम्हाला मी नंतर सांगते की कसं लागते. आता मी बनवते. हे बघा चटणी टाकली वरतून आणि त्याच्यानंतर हे बघा थोडंसं मीठ चवीपुरतं टाकलं. शिजवताना टाकले आणि परत वरती टाकते. थोडंसं टाकलं, जास्त नाही टाकलं आणि चांगलं शिजवून घेते. आणि शिजता आलं ना तर मी चिंचाचं पाणी टाकलं आणि वरतून कोथिंबीर आणि सांबार मसाला ते पण टाकून घेते. हे बघा तर मला असं वाटतं चांगलं झालं असेल तर मी तुम्हाला नंतर सांगते कसं झालं असेल. तर मी फक्त ना सेम असंच करते. फक्त ना शेंगाची शेंग आणि वांगी आणि हे सगळं मी नाही टाकत. पहिल्यांदा टाकले वांगी आणि शेंगा शेंग हे सगळं. तर बाकी सगळं टाकते मी असं. आणि मी ना डोश्याचा पॅन न वापरता लोखंडाचा पॅन आहे ना तो डोश्यासाठी पहिल्यांदा वापरते. 2-3 वेळा केलं आहे पण मी गोडचं केलेलं म्हणजे डोसा. तर हे डोसा मी पहिल्यांदा असं करते. बघू आता हे पहिल्यांदा करायला लागले, चिपकायला लागले. तर ह्याला ना सारखं कंटिन्यू वापरलं ना चिपकणार नाही. म्हणजे वापरले 2-3 वेळा. तर मी कशासाठी वापरले, गोड डोसे आहेत ना, गोड डोसे बनवण्यासाठी गव्हाचे त्याच्यासाठी मी वापरले. आणि तांदळाचे डोसे आहेत ना पहिल्यांदाच ह्याच्यावर करते मी. तर मी नॉनस्टिकचा डोशाचा तवा आहे ना मी कंटिन्यू वापरते. लोखंडाचा तवा पहिल्यांदा असं वापरला आहे. तर ह्याला कसं माहिती आहे का, कंटिन्यू वापरलं ना तर मग डोसे पण ह्याच्यावर खूप सुंदर येतात. आता मी 2-3 वेळा केला तर शेवटला बघा तुम्हाला दाखवते मी.
तर 2-3 वेळा एकदा आणि दोनदा थोडंसं साईडला तुकडे पडले, त्याच्यानंतर नाही पडला. आता हे पहिला पडला, दुसरा पडला आणि आता तिसरा तुम्हाला दाखवते, मी जवळून दाखवते, तर पडणार नाही. कारण की कसं त्याला सारखं सारखं वापरायला पाहिजे आणि ना कात्याने न वापरता तारेच्या तर मऊसूत काता आहे ना त्याच्याने घासायचं. नॉनस्टिकची कढई कशाने घासतो ना त्याच्याने घासायचं. तर हे बघा मी परत टाकलं, ह्याच्यानंतर डोसा खूप छान निघाला. तर मी आता हे विचार करते कंटिन्यू, आता हे आणलं हे पण कंटिन्यू वापरायचं. आणि हे बघा व्यवस्थित निघालं, काहीच झालं नाही. आता बघा डोसे तयार झाले, आता मी खाऊन घेतो. तर चटणी, डोसा आणि सांबार, फक्त एवढंच की थोडंसं भाजी गाळ झाली आहे, बाकीचं काही नाही. सांबार चटणी एक नंबर झालं, छान झालं. आणि झाल्यानंतर माझा पसारा बघा कसा आहे. आता आम्ही खाऊन घेतलं, त्याच्यानंतर हे दाखवते. आता हे सगळं उरकायचं आहे कारण की संध्याकाळी जायचं आहे मला रिलायन्स मॉलला ना बाजार आणायला. तर इथं बघा आम्ही तयार झालो आणि कार्तिकचे पप्पा पण आले कामावरून. तर आम्ही लगेच तयार झालो, निघालो रिलायन्स मॉलला. घालतो का ना बुटं खरं बसून नाही तुला काय आता टाकून द्यायचं कुठे न वापरता. भाजी मार्केटच्या आतून काढली गाडी, तर इथून लवकर आली. तर हे बघा, तर बाहेर गर्दी असली ना तर आतून काढतो. तर फायनली आम्ही रिलायन्स मॉलला पोचलो आणि आता इथून आतमध्ये जाणार. कार्तिकचे पप्पा खाली गेलेत गाडी लावण्यासाठी, तर गाडी खाली लावली. बाजारचं ना ट्रॉली आहे ना ती पण आम्ही खालीच घेऊन जातो, तिथंच भरतो. फायनली बघा आम्ही आत आलो. तर काय काय खरेदी करायचे, जास्त नाही, आम्हाला जेवढं लागतं तेवढंच घेते. हे सगळं असं बघते पण घ्यावं वाटते, पण आपल्या बजेटमध्ये बसण्यासारखं आम्ही तसंच घेतो. तर इथं कसं स्वस्त भेटते. आणि डीमार्टला जाण्यासाठी तर डीमार्टला खूप लांब आहे, त्याच्यासाठी आम्ही रिलायन्स मॉल परवडते म्हणून रिलायन्स मॉलला येतो. तर तेलाच्या पिशव्या घेतल्या आणि गहू भरून घेतो, जेवढं लागतात आम्हाला तेवढं घ्यायचं आहे. आणि रिलायन्स मॉलमध्ये आलं म्हटलं तर पाहिजे तसं भरायचं तसं नाही, आम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच आम्ही भरतो आणि लिस्ट काढतो, लिस्टप्रमाणेच आम्ही घेतो. पण इकडचं घेतो आणि कसं थोडंसं बाहेरपेक्षा इथं जरा स्वस्त भेटतं आहे. आणि डीमार्टला पण आहे, पण डीमार्ट खूप लांब आहे म्हणून आम्ही रिलायन्स मॉलमध्ये येतो. गहू घेतलं, त्याच्यानंतर हे बघा साखर पण भरून घेतो आणि काय काय पाहिजे ते सगळं असं भरून घेणार आहे. कार्तिकला सांगितलं शूट करायला, कार्तिक शूट करतोय. तर त्याच्या मूडवर आहे. तर त्याच्यानंतर सगळं खालून सगळं बाजार भरला, त्याच्यानंतर वरती आलो. तर मला जे जे पाहिजे ते घेतलं, म्हणजे जसं आणि निरमा पाकिट सगळं ग्रोसरी वरती आहे, म्हणजे क्लिनिकचं सगळं वरती आहे. खाण्याचा पदार्थ सगळं खाली आहे आणि वरती आहे ना क्लिनिंगचं किंवा शॅम्पू वगैरे, साबण बिबण, कपडे बिपडे काय असेल ना प्लॅस्टिकचे वस्तू वगैरे सगळं ते वरती आहे. तर खालून पहिले जे पाहिजे आम्हाला ते घेतो आणि वरती गेल्यानंतर क्लिनिंगचं वस्तू घेते, जेवढं लागतं तेवढंच घेतो. त्याच्यानंतर लिपनी खाली आलो आणि आता इथं बघा बिल बनवणार आहे. रिलायन्स मॉलचं काय वैशिष्ट्य आहे माहिती आहे का, तर 2500चं शॉपिंग झाली तर 9 रुपयांनी 1 किलो साखर फ्री भेटते. त्याच्यानंतर 5000 झाले तर 2 पिशव्या फ्री देतात साखरेच्या. आणि दुसरं पण भेटते, पण मी साखरच घेते, ते खाण्याचं वस्तू म्हटलं तेच योग्य पडते. त्याच्यानंतर नंबर घेते, नंबरावर पॉईंट वाढतात ते. त्याच्यानंतर मग नेक्स्ट टाईम जेवढं पॉईंट वाढेल तेवढ्या मग नंतर आपण त्याच्यानंतर कमी करू शकतो, असं पॉईंट वाढतात तिथं पण. आणि आता मोरया मॉलमध्ये पण सिस्टम निघाली आहे, कार्ड भेटते, कार्डवर पण पॉईंट वाढतात ते असो. आणि आता बाजार सगळं घेतला, त्याच्यानंतर घरी आलो. बाजार सगळं इथं ठेवलं आहे, नंतर उघडणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.